एपिलेप्सी मुफ्त शिविर भंडारा जिला सामान्य रुग्णालय में 9 मार्च 2024 को सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक मुफ्त एपिलेप्सी शिविर का आयोजन किया गया है। पंजीकरण के लिए संपर्क करें 07-184-25-2247 पर। भंडारा जिल्ह्यात अजूनही आदिवासी बहुल भागाचा विकास खुंटलेला आहे। गावकऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे पाहूया कुठलं आहे हे गाव। आपण अमृत महोत्सव नुकताच साजरा केला आहे, पण स्वातंत्र्याची 75 वर्ष लोटूनही आजही आदिवासी बहुल भागांचा विकास झाला नसलं म्हटल्यावर आपल्याला प्रश्न पडला असेल, पण हे खरं आहे। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेले हे 250 लोकवस्तीचे आगरी गाव आहे। 100% आदिवासी लोक इथे वास्तव्यास आहेत। तालुका मुख्यालयापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर असून सुद्धा गावाचा विकास खुंटलेला आहे। गावात जाण्यासाठी 10 वर्षापूर्वी रस्ता तयार करण्यात आला होता, पण कालांतराने तो पूर्णतः उखडला आहे। दगड वर दिसू लागलेली असून गावातील नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। निवडणूक आली की लोकप्रतिनिधी गावात फेरफटका मारून आश्वासने देऊन जातात, पण नंतर त्यांच्या गावात कोणीही जाऊन देखील पाहत नाही। आदिवासी कुटुंब असलेल्या गावातील लोक तालुका मुख्यालयात मजुरीच्या कामावर जातात। या आदिवासी लोकांची शेती देखील आहे। सिंचनाची सोय नसल्याने शेती पडीत आहे। गावात एखाद्याची प्रकृती खालावली किंवा मुलांना ऑनलाईन अभ्यास करायचे म्हटल्यावर मोबाईलचा नेटवर्क मिळत नाही, त्यामुळे कोणाच्या इमारतीवर जाऊन बोलावं लागतं, तर विद्यार्थी झाडावर बसून अभ्यास करत असल्याचे विदारक चित्र आपल्या डोळ्यासमोर पाहावयास मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर या गावांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। आदिवासी गावाची ही अवस्था पाहून आता तरी सरकारला जाग येईल काय व ज्या मूलभूत सुविधा घेणं हे प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे ते या ग्रामवासियांना कधी मिळेल याची उत्सुकता गावकऱ्यांना लागलेली आहे। भारत हा स्वतंत्र महोत्सवामध्ये पदार्पण केला आहे आणि पदार्पणानंतर सुद्धा आज या गावामध्ये ह्या संपूर्ण 100% आदिवासी गावामध्ये हे बघायला मिळतं की या ठिकाणी 3 पहाडीच्या मधामध्ये असलेल्या आगरी गावामध्ये आजपर्यंत रस्ता आला नाही आणि रस्ता नसल्यामुळे गावाचा विकास होऊ शकला नाही। जसं की इथे बघायला मिळते सर्वात जास्त की आरोग्याची असुविधा। आरोग्य म्हणजे इथे जर एखादी गरोदर माता आपण या रस्त्याने नेतो म्हटलं तर ती माता इथेच मरण पावून जाते। दुसरा विषय म्हणजे इथे आरोग्य आणि कुठल्याही शासनाच्या योजना या ठिकाणी पोहोचत नाही आणि त्याच पद्धतीने सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इथे संपर्क साधण्याचं साधन नाही। म्हणजे आपण जर फोन लावतो म्हटलं तर आपल्याला घरावर किंवा इथे पहाडीवर जाऊन चढावं लागते किंवा झाडावर जाऊन चढावं लागते। ही स्थिती आज स्वातंत्र्याच्या नंतर या आगरीसारख्या गावामध्ये आहे, जेव्हा की भंडारा जिल्हा हा एक विकसित जिल्ह्यासारखा पाहायला जातो, विकसनशील म्हणून बघितले जाते। परंतु लोकप्रतिनिधी जे निवडणुकीत उभे होतात त्या लोकांनी या गावाकडे संपूर्णतः फक्त आणि फक्त मतदाता म्हणून या गावाकडे बघितलं आणि हे फक्त मतदाता म्हणून निवडणुकीपुरता यांना ठेवतात आणि त्यानंतर हे उचलून त्यांना फेकून देतात। मग ते जे काही त्यांनी आपले वायदे केलेले असतात ते वायदे पूर्ण करत नाही। मूलभूत सुविधा नाही आहेत, रस्ते नाही आहेत आणि जर आज इथून मुलगा एखादी शिकतोही म्हटला तरी त्या मुलाला ऑनलाईन शिक्षणाच्या अभावी राहावं लागते, कारण की इथे टावर नाही। त्यामुळे इथे कुठल्याही पद्धतीचे ऑनलाईन शिक्षण किंवा इथून बाहेर संपर्क साधण्याचे काहीच साधन नाही। त्याकरिता यावेळेस आगरी गावातील लोकांनी ठरवलेलं आहे की आम्ही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदला समर्थन देऊन आम्ही संघटनेच्या बाजूने समाजाच्या वतीने आगरी गावाच्या वतीने संपूर्णतः लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार। रस्त्याची सोय बरोबर नसल्यामुळे येण्या जाण्याला जसा गावातील आरोग्याच्या विषयी विचार केला तर 2 घंटे तुमच्याकडे 10 किलोमीटर जायला लागतात। अगर हाच रोड बरोबर असता तर अर्धा तासामध्येच आपण इथल्या पेशंटला नेण्याची व्यवस्था केली असता, पण तसा नसल्यामुळे आमच्या गावचे बरेचसे 1-2 पेशंट रस्त्याच्या पिपऱ्यामध्ये दगावून गेले। हे खूप दुःखाची वेदना आहे। राजकारणी पक्ष निवडणूक असल्यामुळे 5 वर्षामध्ये एकदा येतात ना घोषणा करून जातात की तुमच्या गावाला मी रोडाची व्यवस्था करून देईन, जाण्या येण्याची सोय सुविधा जो बी असेल, पाण्याची व्यवस्था म्हणजे आता सध्या जवळजवळ आमच्या गावचे 4 हँडपंप ग्रामपंचायतीचे नोंद आहेत, तरी 1.5-2 वर्षापासून ते आता बी बंद अवस्थेमध्ये पडले आहेत। पाण्याची योग्य सोय नाही। आमची पुढची भूमिका हीच आहे की येणाऱ्या 24 लोकसभा निवडणुकीमध्ये बहिष्कार घालणार आहोत। आम्हाला गावामध्ये एवढी अडचण होतो की एका डिलिव्हरी बाईला जसं डिलिव्हरी करायची असली तर रोड बरोबर नसल्यामुळे या रोडाने नेताच मरून जातात। त्याच्यासाठी आम्हाला एक PSC म्हणून आरोग्य उपकेंद्र असं पाहिजेत आपल्या गावाला आगरीला।
ॲम्ब्युलन्स पण नाही आहेत आमच्या गावात, कारण रोड खराब असल्यामुळे ॲम्ब्युलन्स बी नाही आहेत. कारण आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथून फोन पण नाही लागत, तर त्याच्यासाठी टावर पण आम्हाला आवश्यक आहे. काय करता फोन लावायचं असलं तर? फोन लावायचं असलं तर आम्ही वरती चढतो, गच्चीवर एखाद्या झाडावर चढतो, तेव्हा कुठं तो फोन लागतो. नमस्कार, मी डॉक्टर डी.के. सोयाम, सिव्हिल सर्जन भंडारा बोलतो. मी सर्व आपली जी जनता आहे त्या जनतेला आवाहन करू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि डॉक्टर निर्मल सूर्या इपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक 9 मार्च 2024 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत इपिलेप्सी आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णांची मुंबईवरून येणाऱ्या न्यूरोलॉजिस्टतर्फे तपासणी होणार आहे. रुग्णाची मोफत EEG होणार आहे. त्याच्यानंतर मोफत औषधोपचार उपचार होणार आहे. रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी ह्या सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहे. तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपले जे काही नातेवाईक असतील ह्या बिमारीनी जे ग्रस्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट कोसळलेलं आहे, असं सर्वांनी आजूबाजूच्या आपले नातेवाईकांना विचारून त्या सर्वांनी अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत ते रुग्ण दिनांक 9 मार्च 2024 सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घेऊन यावे आणि आपल्या रुग्णांचा मोफत उपचार करावा ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.